नमस्कार सगळ्यांना। आज आपण बनवणार उपासाचे अप्पे। इथे लागणारे साहित्य घेतलेलं आहे। साबुदाणा भिजवलेला, शेंगदाणे आणि हिरवी मिरची, एक कच्चा बटाटा आणि मीठ। तर आपण शेंगदाणे आणि मिरची वाटून मिक्सरमधून बारीक करून घेऊया। साबुदाणा देखील मिक्सरमधून फिरून घ्यायचा जरा। साबुदाणा देखील मिक्सरमध्ये फिरून वाटून घ्यायचं। साबुदाणा वाटून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण हिरवी मिरची आणि शेंगदाणे वाटलेले ते टाकणार, मिक्स करणार आहोत। त्याच्यानंतर आता बटाटा किसून घेऊया। एक पूर्ण बटाटा किसून घ्यायचा। त्याच्यामध्ये कच्चाच बटाटा घेतलेला आहे। मीठ टाकायचं, व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं। चांगलं मिक्स करायचं चमच्याच्या साहाय्याने। आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं मला वाटतं पाण्याची गरज आहे, म्हणून मी थोडं पाणी टाकत आहे। जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी टाकायचं। अशा पद्धतीने बॅटर जे आहे आपलं तयार झालेलं आहे। आता एक मस्त तयार झालेला आहे। ह्याच्यामध्ये साबुदाणा, कच्चा बटाटा, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि मीठ। आता इकडे मी तवा गरम केलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं तूप टाकलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आता आपण तयार करून घेऊ। त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं वरून, म्हणजे छान खरपूस भाजतात। आता आपण त्याला पलटी करून घेऊया। व्यवस्थित सगळे आपण पलटी करून घ्यायचे। बघू शकता कसे छान खरपूस भाजलेले आहेत। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। इथं रेडी आहेत आपले उपासाचे अप्पे। रेसिपी चांगली वाटल्यास सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा। मस्त इथं बघा खरपूस भाजून झालेले आहेत। मस्त तयार झालेले आहेत। बघू शकता छान तयार झालेले आहेत। इथं दह्यासोबत